स्वतःची किंमत कशी वाढवायची? बरोबर ऐकताय तुम्ही. स्वतःची किंमत कशी वाढवायची? तुम्हाला सगळ्यांनी कसं व्हॅल्यू दिली पाहिजे. तुम्हाला कोणीच हलक्यात घेतलं नाही पाहिजे. बरोबर, तुम्हाला कोणी सहजतेने घेतलं नाही पाहिजे. तर हेच आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्यांदा तुम्हाला असं वाटतं की समाजाच्या नजरेत आणि स्वतःच्या नजरेत मला किंमत हवी. पण तुम्ही स्वतःला विचारा, तुम्ही स्वतःला किंमत देता? तुम्ही स्वतःला किंमत देता का? तुम्ही स्वतःचा विचार करता का? तुम्हाला काय आवडतं? तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला कसं राहायचंय? तुम्हाला काय हवं आहे याचा कधी विचार केला? जोपर्यंत आपल्याला काय हवंय आणि आपल्याला काय करायचंय आणि आपल्याला काय करून आनंद भेटतो याचा जोपर्यंत आपण विचार करत नाही, जोपर्यंत आपण स्वतःला किंमत देत नाही, तोपर्यंत आपल्याला कोणीच किंमत देणार नाही. जोपर्यंत आपण स्वतःला किंमत देत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीच किंमत देणार नाही. जर तुम्ही एखादं काम करताय आणि तुमचं काम खूप इम्पॉर्टंट आहे, समोरून एक व्यक्ती आली आणि ती त्याचं काम करायला सांगते, तुम्ही तुमचं काम सोडलंय आणि त्याचं काम करायला गेले. भलेही त्याचं काम महत्त्वाचं नाहीये, पण तुमचं काम खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते करायलाच पाहिजे. तरी पण तुम्ही स्वतःचं काम सोडलंय आणि त्याच्या कामाला प्रायोरिटी दिली नाही. तुम्ही स्वतःची व्हॅल्यूच करत नाही. तुम्ही त्याला समोरच्या व्यक्तीला दाखवून द्यायला पाहिजे की तुझ्यापेक्षा माझं काम इम्पॉर्टंट आहे. तुम्ही स्वतःची व्हॅल्यू त्याला दाखवून द्यायला पाहिजे की माझंही काम इम्पॉर्टंट आहे, माझ्याही आयुष्यात स्वतःचे डिसिजन्स आहे, मलाही स्वतःला काहीतरी वाटतं. जेव्हा तुम्ही हे समोरच्याला समजून द्याल त्यावेळेस समोरचा तुमचा रिस्पेक्ट करेल. त्यालाही समजेल की हो, माझ्या कामापेक्षा तिचं काम महत्त्वाचं आहे. तुमच्या कामाचं इम्पॉर्टन्स त्याला समजतील. त्याच वेळेस तो तुमची कदर करेल, त्याच वेळेस तो तुमची रिस्पेक्ट करेल. त्यामुळे स्वतःला काय वाटतंय हे पहा. दुसऱ्याला काय वाटतंय तसं करू नका. स्वतःला काय वाटतंय आणि स्वतःला कशा मार्गाने पुढे जायचंय हे पहा. नाहीतर स्वतःला व्हॅल्यू दिली नाही तर आपल्या आयुष्यात काहीही अर्थ नाही. कारण मग आपण आयुष्यात येऊन काय कमवलं? स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट आहे का स्वतःला? हे एकदा विचारा. जर स्वतः सेल्फ रिस्पेक्ट नाही दिला तर बाकीचे कोण देणार आहेत? अजिबात नाही. त्यामुळे सेल्फ रिस्पेक्ट खूप इम्पॉर्टंट आहे. आणि स्वतःवरती विश्वास ठेवा की दुसऱ्याला सांगत बसू नका की माझ्यात काय कमी आहे. एखादा व्यक्ती तुमच्याकडे आला आणि तुम्ही त्या व्यक्तीशी बोलतायत, तुम्ही त्याला सांगतायत की मला काहीही येत नाही, मी असाच आहे, मला हे कामच येत नाही, माझ्याच्याने सकाळी लवकर उठणंच होत नाही, मला हे कामच जमत नाही, मी कसं करू, मला काही सुचतच नाही, माझ्या पुढे मार्ग खूप आहेत पण मी सुरुवातच कुठून करू. ह्या जर गोष्टी तुम्ही दुसऱ्याला सांगितल्या, स्वतःतल्या कमी जर दुसऱ्यापाशी मांडल्या तर त्या व्यक्तीला तुम्ही स्वतःच्याच हाताने त्याच्या पुढे स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट कमी करून घेतायत. कारण तुम्ही विचार करा, जर एखादी व्यक्ती तुमच्या समोर आली आणि तिचे सगळ्या वीक पॉइंट तुम्हाला माहिती आहे तर तुमच्या मनात त्या व्यक्तीविषयी कसा विचार असेल की ही व्यक्ती अशीच आहे, ही काय रिकाम टेकडीचे, हिला काय येतच नाही, ही बिनकामी व्यक्ती आहे. अगदी तसंच तुमच्याविषयी सुद्धा दुसरा असाच विचार करणार. ज्या वेळेस तुम्ही तुमची वीकनेस समोरच्याला सांगता त्यावेळेस समोरचा व्यक्ती तुम्हाला कसा नजरेने पाहतो याचा विचार करा. त्यामुळे आपल्याला कोणी हलक्यात घ्यावं असं वाटत नसेल तर आपल्यात जे काही वीक पॉइंट आहे ते कधीच कुणाला सांगू नका का मी असाच आहे आणि मी तसाच आहे, आणि सतत म्हणत राहू नका की मी असाच आहे, मला काही येतच नाही. तुम्ही ज्या वेळेस लोकांना असं दाखवून द्याल तुमच्या कमी, त्यावेळेस तुम्ही स्वतःच्याच हाताने स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड पाडून घ्याल. त्यामुळे इथून पुढे कधीच स्वतःतल्या कमी दुसऱ्याला सांगायच्या नाही किंवा दुसऱ्याला त्या समजूनही द्यायच्या नाही की आपल्यात काय कमी आहे. कारण पुढची व्यक्ती
आपल्यातल्या कमी शोधत असतो आणि आज कॉम्पिटिशन खूप लागली आहे, प्रत्येकाला वाटतं मी पुढे जावं, पण ज्या वेळेस तुमच्यातली कमी पुढच्याला कळती तो त्या कमीचा फायदा घेतो आणि तुम्हाला खाली पाडतो, तुमच्या बोकांडी उभा राहतो. त्यामुळे स्वतःची कमी दुसऱ्याला समजून देता कामा नये. दुसरी गोष्ट, स्वतःची किंमत वाढवा. म्हणजेच कसं, जर तुम्हाला एखादा मदत मागायला आलाय तर तुम्ही त्याची मदत करायची का? हो, त्याची मदत जर इम्पॉर्टंट असेल, त्याची ती खरंच गरज असेल तर तुम्ही त्याची मदत करायची. सगळ्यांशी प्रामाणिकतेने बोला. स्वतः चेंज होऊ नका, जसे आहेत तसे राहा. तुम्हाला असं वाटायला नको की बाहेर जाऊन लोकांपुढे मला चांगलं राहायचंय, त्यांना चांगला मी आहे किंवा माझ्यातल्या कमी त्यांना दाखवायच्या नाही. ह्या गोष्टींचा विचार करू नका. जसं जसं तुम्ही दररोज आयुष्य जगता स्वतःचं, जसे आहात तसेच राहा. समाजापुढे वावरा. स्वतःमध्ये बदल करून घेऊ नका दुसऱ्यांसाठी. दुसऱ्यांना असं वाटतं की मी असं राहावा म्हणून स्वतःमध्ये बदल करू नका. तुम्हाला काय वाटतं, कसं राहायचंय ते पहा. मी चांगलाच दिसत नाही, मला हे येतच नाही, हे सांगू नका. देवाने बनवलेलं शरीर आहे, आपल्या हातात काहीही नाही. त्यामुळे स्वतः जसं आहे तसं स्वतःवर प्रेम करायला शिका. टेक रिस्पेक्ट, गिव्ह रिस्पेक्ट. पुढच्या व्यक्तीला रिस्पेक्ट द्या, तेव्हाच तुम्हालाही समाज आणि ती व्यक्ती रिस्पेक्ट देईल. त्याच्यानंतर तुमचं काम किती इम्पॉर्टंट आहे ते समोरच्याला दाखवून द्या, त्यालाही दाखवा. जसं तुझं काम तुझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे तसं माझंही काम माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तुमचे सगळे कामं आवरले, तुमच्याकडे जर वेळ असेल तर रिकामटेकडे बसू नका. स्वतःला कशात ना कशात गुंतवून ठेवा. जेव्हा तुम्ही रिकामे बसता आणि कोणीतरी तुम्हाला त्यांचं काम घेऊन आलं आणि सांगितलं की बाबा हे काम कर, तर तुम्ही लगेच उठता आणि निघता. तुम्ही प्रत्येक वेळेस दुसऱ्याची मदत करायला जाऊ नका, कारण ज्या वेळेस तुम्ही दुसऱ्याचं प्रत्येक गोष्ट ऐकता, त्याची प्रत्येक कामात मदत करता, त्यावेळेस त्याच्या मनात एकच गोष्ट झालेली असती की हा रिकाम टेकडा आहे, याला काहीही काम नाही, याला आपण कधीही बोलवलं तरी हा येतो, याला स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट नाहीये, याला कसं वागायचं कसं बोलायचं हे समजत नाहीये. तेव्हा तिथेच तुमचा आत्मविश्वास डगमगतो. स्वतःची रिस्पेक्ट स्वतःच आपण वाया घालवतो किंवा स्वतःचे रिस्पेक्ट आपण स्वतःच्याच हाताने गमावतो. त्यामुळे पुढच्या व्यक्तीचं धोरण काय आहे, तो काय बोलतोय हे समजून घ्या. त्याचं काम किती महत्त्वाचं आहे आपल्या कामापेक्षा, कोणत्या कामाला किती प्रायोरिटी द्यायची, कोणत्या कामाला किती प्रायोरिटी द्यायची नाही. आपल्या आयुष्यात ज्या व्यक्ती आहेत त्यांच्याशी कसं वागायचं, त्यांचा मान सन्मान कसा करायचा, थोड्या मोठ्यांचा मान सन्मान कसा करायचा, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आत्मसात करू आपण, त्याच वेळेस आपलीही कोणीतरी व्हॅल्यू करेल आणि आपल्याला असं वाटतं की आपली व्हॅल्यू केलीच पाहिजे प्रत्येकाने. तर हो, आपली व्हॅल्यू केलीच पाहिजे. त्यामुळे स्वतःला इम्पॉर्टन्स द्या. स्वतःला काय आवडतंय, स्वतःला कसं राहायचंय, स्वतःसाठी वेळ द्या. त्यावेळेस लोकांना त्याची जाणीव होईल की हो, त्याचंही स्वतःचं एक अस्तित्व आहे, त्याचीही स्वतःची एक इमेज आहे. पण तुम्ही स्वतःचा विचार न करता फक्त दुसऱ्याची हेल्प करताय. मग कोणी तुम्हाला शिव्या देऊ, कोणी तुमचा रिस्पेक्ट करू नये, तो कोणी तुम्हाला रिकामटेकडा म्हणू, काहीही म्हणू, तर तुम्ही तिथे तुमचा रिस्पेक्ट फुल गमावलेला असेल. त्यामुळे स्वतःकडे पहा, स्वतः कसे आहात, स्वतःला काय आवडतं ह्या गोष्टींना इम्पॉर्टन्स द्या. त्याच वेळेस तुम्हाला बाकीचे लोक इम्पॉर्टन्स देतील. तर चला फ्रेंड्स, तुम्हाला जर माझा हा मोटिवेशन टॉक आवडला असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशा नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वतःचा आत्मविश्वास वाढवा. श्री गुरुदेव.